अमृतमधुर संपूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय 17वा श्रद्धात्रय विभाग योग. ज्ञानेश्वरी श्लोक क्रमांक 1 ओवी क्रमांक 1 ते 48. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जे शास्त्रविधीला सोडून केवळ श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची स्थिती मग कोणती आहे, सात्विकी, राजसी की तामसी? श्लोक क्रमांक 2 ओवी क्रमांक 49 ते 65. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, शास्त्राचे संस्कार नसलेले केवळ स्वाभाविक उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारची असते. श्रद्धेचे स्वरूप स्वभावतः खरोखर शुद्ध असते, परंतु प्राण्याच्या भेदात जेव्हा पडते त्यावेळी श्रद्धेतही अशुद्धता व भेद निर्माण होतो. याचे कारण सर्व प्राणी वर्तमान जन्मकर्माला आरंभक अशा पूर्वजन्मातील शुभाशुभ कर्माच्या संस्काररूप स्वभावाने, अनादिमायेच्या सामर्थ्याने आणि सत्य, रज, तम या त्रिगुणांनी बनलेले असतात. या 3 गुणांपैकी कोणतेही 2 गुण क्षीण होतात तेव्हा मग 1 गुण उत्कर्षाला प्राप्त होतो आणि गुणाप्रमाणे जीवाचे स्वभाव निर्माण होतात. ते जीव स्वभावाप्रमाणे इच्छारहित मनाला धारण करतात, मनाप्रमाणे शुभाशुभ क्रिया करतात आणि क्रियेप्रमाणे वर्तमान देहाने मरून भावी देहाने सुख दुःखात्मक फळे प्राप्त करून घेतात. अर्जुना, बीज नष्ट होते त्यापासून झाड होते, झाड नष्ट होते ते बीजात समाविष्ट होते. याप्रमाणे कोट्यावधी कल्प झाले गेले तरी सुद्धा बीजत्व व वृक्षत्व ही जाती नष्ट होत नाही. अशा प्रकारे अनेक जन्म असले तरी प्राण्यांचे 3 गुण प्राण्यांना सोडून जात नाहीत. म्हणून सात्विक, राजस, तामस या 3 प्राण्यांपैकी ज्या प्राण्यात श्रद्धा पडलेली असते ती त्या प्राण्यातील गुणासारखी होते. श्लोक क्रमांक 3 ओवी क्रमांक 66 ते 75. सर्व मनुष्याची श्रद्धा अंतःकरणरूपी असते. मनुष्य स्वभावतः श्रद्धामय असतो. जो ज्या गुण प्रकारांनी श्रद्धावान असतो तो त्याच प्रकारचा सात्विक, राजस आणि किंवा तामस असतो. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व प्राण्याला जगविणारे जीवन आहे, पण हे विषात घातले असता मारक होते, मिऱ्यात घातले असता तिखट होते व उसात पाणी दिले असता ते गोड होते. जो तमोगुणात जन्मतो आणि मरतो त्या प्राण्यातील श्रद्धा तामस होऊन त्याच्या परिणामाला प्राप्त होते. मग काजळ व काळीशाई याच्या काळेपणात जसा भेद दिसत नाही त्याप्रमाणे तामसी श्रद्धा तमोगुणापासून भिन्न असते. याप्रमाणे राजस प्राण्याची राजस श्रद्धा व सात्विकाची सात्विक श्रद्धा असते. याप्रमाणे जगातील सर्व आकार पूर्णपणे केवळ श्रद्धेचाच ओतलेला असतो. झाडाची जात जशी फुलावरून समजते त्याचप्रमाणे मनाचा स्वभाव बोलण्यावरून समजतो. श्लोक क्रमांक 4 ओवी क्रमांक 76 ते 92. सात्विक पुरुष देवांचे पूजन करतात. राजस पुरुष यक्ष आणि राक्षस यांचे पूजन करतात. तसेच इतर जे तामसी लोक आहेत ते प्रेते व भूतगण याची पूजा करतात. सात्विक लोक वेदविद्या शिकतात, यज्ञ करावा हे जाणतात आणि शेवटी स्वर्गलोकात जाऊन पडतात. राजस लोक राक्षसांची व आकाश संचारी यक्षाची पूजा करतात. तामसी लोक स्मशानात संध्याकाळी भूत प्रेत कुळाची पूजा करतात. माणसाने सात्विक श्रद्धा निर्माण करावी, म्हणजेच हळूहळू त्याला सत्याचा अनुभव प्राप्त होऊ लागेल. श्लोक क्रमांक 5 ते 6 ओवी क्रमांक 93 ते 119. जे लोक शास्त्रविधीहीन केवळ
मनोकल्पित तप आचरतात, तसेच दंभाने व अहंकाराने युक्त होऊन आसक्ती आणि बळाचा अभिमान धरतात. ते अविवेकी शरीरात असलेल्या पंचमहाभूतांच्या समुदायाला आणि अंतःकरणाला कर्ता भोक्ता रूपाने असलेल्या मला कृश करणारे आहेत. अंगात सूर्या मारणे, जळत्या अग्निकुंडात प्रवेश करणे, बळी देणे हे अविवेकी प्रकार आहेत. क्षुद्र देवतांना श्रेष्ठ मानून त्यांच्या प्रसन्नतेसाठी 7 दिवस उपवास करणे हाही अविवेक आहे. असे असुर लोक हे शास्त्राच्या मार्गाची निंदा करून अज्ञानाने स्वैराचाराच्या अरण्यात धावत राहतात. अर्जुना, आसुरी लोक स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या देहाला जे जे काही दुःख देतात ते सर्वही दुःख देहात आत्मरूपाने असलेल्या मला प्राप्त होते. अशा असुरांच्या छायेजवळ सुद्धा उभा राहू नये. अर्जुना, माणसाने नेहमी सत्वगुणांची संगती धरावी, चांगल्या लोकात मिसळावे. श्लोक क्रमांक 7 ते 8, ओवी क्रमांक 120 ते 138. आहार देखील सर्वांना 3 प्रकारचा प्रिय आहे. यज्ञ, तप, दान. त्याचे भेद 1. जेव्हा माणूस सत्वगुणाकडे वळतो त्यावेळी त्याची आवड मधुर रसाविषयी वाढत असते. आयुष्य, बुद्धी किंवा चित्तातील धैर्य, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे रसयुक्त स्निग्ध, शरीरात स्थिर राहणारे आणि मनाला आल्हाद देणारे जे भोजनाचे पदार्थ जे सात्विक मनुष्यास प्रिय आहेत, आम्ररस, पायस, बासुंदी, श्रीखंड यासारखे जे पदार्थ स्वभावतः सुरस आहेत, द्राक्षे, केळी, ऊस, आंबा यासारखे जे पदार्थ स्वभावात गोड आहेत, तूप, लोणी, खवा इत्यादी पदार्थाचे मिश्रित जसे लाडवासारखे पदार्थ सर्वांगाने स्निग्ध आहेत, तसे व पुरणपोळी इत्यादी सारखे जे पदार्थ चांगले परिपक्व आहेत, केशर, वेलदोडे, तूप, साखर, बदाम इत्यादींचे मिश्रण असलेले शिऱ्यासारखे पदार्थ जे अन्न मुखात घातले बरोबर गोड लागते, तसेच ते पोटात गेल्यानंतरही आरोग्याकरिता व बुद्धी सात्विक होण्याकरिता हितकारक असते, त्या अन्नाविषयी सात्विक मनुष्याचे प्रेम असते. अर्जुना, दिवसाच्या वाढीला सूर्य जसा कारण आहे त्याचप्रमाणे सर्व गुणांचे पालन पोषण करण्याकरता हा सात्विक आहारच कारण आहे. सात्विक आहाराने शरीराला आरोग्य प्राप्त होते, बुद्धीत सत्विचार निर्माण होतात, देह, इंद्रियांशी व इतर सर्वांशी सुखाचे देणेघेणे वाढू लागते, शेवटी ब्रह्मानंदाशी सख्य वाढते. श्लोक क्रमांक 9, ओवी क्रमांक 139 ते 153. कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, तिखट, वृक्ष आणि दाहकारक आहार रजोगुणी माणसाला प्रिय असतात. हे आहार मनुष्याला दुःख, चिंता आणि रोग निर्माण करणारे असतात. गरमागरम फोडणीचे पदार्थ खाण्याची त्याला सवय लागलेली असते. राजस आहाराने अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. राजस आहार केवळ दुःखाने फलद्रूप होतो. श्लोक क्रमांक 10, ओवी क्रमांक 154 ते 170. ज्याला शिजून 1 प्रहर झालेला आहे, ज्याच्यातील रस गेला आहे, अथवा जो निसार निसत्व झाले आहे, जे दुर्गंधी आहे, ज्याला तयार करून 1 रात्र झाली आहे, जे उष्ट आणि अपवित्र आहे, असे भोजन तमोगुणी मनुष्याला प्रिय असते. तामस अन्नाचा परिणाम म्हणजे दुःखाची निर्मिती. तामस अन्नाचे कधीही भक्षण करू नये. श्लोक 11, ओवी क्रमांक 171 ते 184. फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून शास्त्रविधीला अनुसरून यज्ञ करणे कर्तव्य आहे.
असा मनाचा निश्चय करून जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय. अर्जुना, पाणी जसे झाडाच्या मुळापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा मागे परत जाण्याचे जाणतच नाही, ते केवळ त्याच्या अंगातच जिरलेले असते, त्याचप्रमाणे जे लोक मन आणि देह या दोघांच्या द्वारे यज्ञ करण्याच्या निश्चयाने ठिकाणी हरपून जाऊन दुसऱ्या कोणत्याही फळाची इच्छा करत नाहीत, त्या फळाच्या इच्छेने त्याग करणाऱ्या आणि स्वधर्मा वाचून इतर क्रिया करण्याविषयी विरक्त असलेल्या त्या साधक पुरुषाकडून सर्व अंगोपांगांनी भूषित जो यज्ञ केला जातो तो यज्ञ सात्विक होय. श्लोक क्रमांक 12, ओवी क्रमांक 185 ते 188. जो यज्ञ केवळ दंभ दाखविण्यासाठी अथवा फळाचा उद्देश ठेवून केला जातो तो यज्ञ राजस होय. अनेक फळांचा विचार मनात धरून तो रजोगुणी म्हणतो की यज्ञ केल्याने स्वर्ग प्राप्त होईल, लोकात दीक्षित म्हणून मान्य होईल. अर्जुना, केवळ फळाकरिता आणि जगात आपले महत्त्व वाढविण्याकरिता जी यज्ञाची निर्मिती केली जाते तो राजस यज्ञ होय. श्लोक क्रमांक 13, ओवी क्रमांक 189 ते 201. जो यज्ञ विधिहीन, अन्नदानहीन, मंत्रहीन, दक्षिणारहित व श्रद्धारहित असतो तो यज्ञ तामस होय. तमोगुणाच्या यज्ञात स्वैराचार असतो. जो दांभिक यज्ञ त्याला तामस यज्ञ म्हणतात. श्लोक क्रमांक 14, ओवी क्रमांक 202 ते 215. देव, ब्राह्मण, गुरु, आई, वडील, ज्ञानीजन यांचे पूजन करणे, तसेच पवित्रता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप हे म्हटले आहे. इष्ट देवतेच्या मंदिराकडे जाण्याकरिता किंवा तीर्थक्षेत्र यात्रा पूजा करण्याकरिता पायाला जणू 8 प्रहर भोवरा बांधला जातो. देवाचे अंगण झाडावे, देवाची पूजा करावी, गुरु, आई, वडील यांनी सांगितलेली कामे करावी, शिवलिंग अथवा मूर्ती दिसली की साष्टांग नमस्कार घालावा, शास्त्रशुद्ध आचार, विद्या आणि विनय इत्यादी गुणांनी लोकात जे वडील आहेत त्या ब्राह्मणाची मनोभावे पूजा करावी. जे लोक प्रवासाने अथवा रोगाने किंवा संकटाने शिनले आहेत त्यांना आपल्या प्रयत्नाने सुखी करावे. आई वडील यांची अंतःकरणापासून सेवा करावी, गुरूंची सेवा करावी. सर्व भूतमात्राचे ठिकाणी भगवंत आहे अशा भावनेने सर्वांना नमस्कार करावा. पोकळीलाही नमस्कार करावा. सदैव परोपकार करावा. स्त्रीचा आदर करावा. पत्नीसही नमस्कार करावा. परस्त्रीविषयी मातृभाव ठेवून तिलाही नमस्कार करावा. गवताच्या काडीलाही दुखवू नये. सर्वांशी अत्यंत प्रेम भावनेने वागावे. परमेश्वर सर्वत्र आहे म्हणून सर्व कर्म ही पूजा समजावी. अर्जुना, या सर्व क्रिया शरीराच्या प्राधान्याने होतात. या सर्व क्रियेत शरीर मुख्य आहे म्हणून याला शारीरिक तप म्हणतात. त्या परमद्रूपी परमेश्वराला उत्तम प्रकारे शोधावे. त्या ठिकाणी गेलेला पुरुष मागे संसारात येत नाही, जेथून ही अनादि संसार वृक्षाची प्रवृत्ती आहे. अशा या आद्य पुरुषाला अभेद भावाने शरण जावे. अर्जुना, ज्ञानरूपी शस्त्र विवेकरूपी सहानेवर घासून पाजळलेले असावे. मी ब्रह्म आहे या बोधाने धारदार झालेले असावे आणि हे विश्व ब्रह्म आहे अशा एकाच पूर्ण बोधाने चकचकीत केलेले असावे. या शस्त्राने संसार वृक्षाचा नाश करून सर्वत्र भरलेल्या चैतन्याचा अनुभव घ्यावा. श्लोक क्रमांक 5, ओवी क्रमांक 258 ते 307. जे मान व मोह याच्या पलीकडे गेलेले आहेत, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकलेला आहे, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात निरंतर दृढ स्थिती झालेली आहे, तसेच ज्याची कामना समूळ नष्ट झाली आहे,
असे सुख दुःख द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानजीवन अविनाशी परमपदाला पोहोचतात. सूर्योदय झाल्याबरोबर रात्र जशी आपोआप पळून जाते, त्याचप्रमाणे ज्याची देहावरील अहंता अविद्येसह नष्ट झालेली आहे, जसे आकाशाला येथून पलीकडे जाण्याचे प्रयोजन नाही, कारण ते सर्वत्र आहेच, त्याप्रमाणे ज्या ज्ञानी पुरुषाला सर्व जगतच आत्मरूप झाल्यामुळे कोणत्याही विषयाची इच्छा करण्याचे कारण उरत नाही. चंद्रमा 16 कळांनी पूर्ण होतो तेव्हा त्याच्या कोणत्याही भागाला अपूर्णता दिसत नाही. त्याचप्रमाणे इच्छेच्या दोषामुळे येणारी अपूर्णता त्याचे ठिकाणी दिसत नाही. श्लोक क्रमांक 6, ओबी क्रमांक 308 ते 342. त्या स्वयंप्रकाशमान परमपदाला सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्रमाही प्रकाशित करू शकत नाही आणि अग्नीही प्रकाशित करू शकत नाही. तसेच ज्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यावर मनुष्य पुन्हा संसारात येत नाही, ते माझे परमधाम आहे. अर्जुना, चंद्रयूर्यादी तेजस्वी पदार्थांमध्ये जे तेज आहे ते परमात्मा वस्तूचे स्वरूप आहे. महासागराला मिळालेले नद्यांचे प्रवाह पुन्हा माघारी उगमस्थानी येत नाहीत, त्याचप्रमाणे जे निजधामाला गेले आहेत ते परत येत नाहीत. जन्माला येण्याचे कारण वासना, कर्म आणि अविद्या ही नष्ट झाल्यामुळे ज्ञानी पुरुष जन्माला येत नाही. श्लोक क्रमांक 7, ओवी क्रमांक 343 ते 360. या देहात हा जीवात्मा माझाच सनातन अंश आहे आणि तोच या त्रिगुणमयी मायेत स्थित असलेल्या मनासह 5 इंद्रियांचे आकर्षण करतो. ज्यावेळी समुद्र हा वाऱ्याच्या संबंधाने लाटेच्या आकाराने प्रकट होतो, त्यावेळी तरंग समुद्राच्या लहान अंश असल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे या जीवलोकात आपल्या स्वाभाविक धारण शक्तीने जड देह इंद्रियांना जागविणारा तोच जीव आहे असे वाटते. जीवात्मा आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने आपणच प्रकृतीरूप आहोत असे स्वतःला मानून पुन्हा त्याच शरीरादी प्रकृतीची विषय संपादनाद्वारा सेवा करतो. मनाच्या रथावर बसतो, कानाच्या द्वारे बाहेर जातो आणि मग शब्दाच्या रानामध्ये प्रवेश करतो. याप्रमाणे देह इंद्रियांचा स्वामी जीव मनाला जवळ करून शब्दाधिक विषयांचे समुदाय भोगतो. श्लोक क्रमांक 8 ते 11, ओवी क्रमांक 361 ते 397. वायुगंधाच्या स्थानापासून गंधाचे जसे ग्रहण करून घेऊन जातो, तसेच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ही ज्या पहिल्या शरीराला सोडून जातो, त्यातून या मनासह इंद्रियांना घेऊन पुन्हा जे शरीर प्राप्त होते त्यात प्रवेश करतो. हा जीव कान, डोळे, त्वचा, रसना, नाक आणि सर्व कर्मेंद्रिय तसेच मन या सर्वांचा आश्रय घेऊन विषयाचे सेवन करतो. देहाला येणे, देहातून जाणे, कर्म करणे आणि विषय भोगणे ही सर्व कार्ये स्थूल देह आणि लिंग हे या प्रकृतीची आहेत. परंतु ती सर्व कार्ये अविचारी मनुष्याने आत्म्याचे ठिकाणी मानलेली असतात. केवळ ज्ञानरूप नेत्र असलेले ज्ञानीजनच आत्म्याला तत्वतः जाणतात. योगीजनही आपल्या हृदयात स्थित असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात. ज्याप्रमाणे कोणत्याही काळात ज्याचा अभाव होत नाही, अशा अखंड आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने कल्पिलेला हा देहच उत्पन्न होतो आणि नष्ट होतो, ही गोष्ट ज्ञानी पुरुष निश्चितपणे जाणतात. चैतन्य कधी वाढत नाही व कमी होत नाही, कोणाकडून काही करवित नाही आणि स्वतः काही करत नाही, असे ते ज्ञानी पुरुष शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात. एखादा पुरुष विषयासक्त असून बुद्धिमान असेल तर त्याला आत्म्याचे शब्द ज्ञान होईल.
विश्वात किती परमाणू आहेत याचे तो गणित सांगेल, वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया समजावून सांगेल. परंतु अशी विद्वत्ता जरी असली तरी मनात वैराग्य प्रवेश करणार नसेल तर माझ्याशी त्याची भेट होणार नाही. चित्तात अभिमान आहे आणि जिभेवर सर्व शास्त्रांचा अभ्यास आहे, ते मला प्राप्त होत नाहीत. अर्जुना, ज्याचे अंतःकरण शुद्ध नाही ते मला प्राप्त होत नाहीत. श्लोक क्रमांक 12, ओवी क्रमांक 185 ते 188. जो यज्ञ केवळ दंभ दाखविण्यासाठी अथवा फळाचा उद्देश ठेवून केला जातो तो यज्ञ राजस होय. अनेक फळांचा विचार मनात धरून तो रजोगुणी म्हणतो की यज्ञ केल्याने स्वर्ग प्राप्त होईल, लोकात दीक्षित म्हणून मान्य होईल. अर्जुना, केवळ फळाकरिता आणि जगात आपले महत्त्व वाढविण्याकरिता जी यज्ञाची निर्मिती केली जाते तो राजस यज्ञ होय. श्लोक 13, ओवी क्रमांक 189 ते 201. जो यज्ञ विधिहीन, अन्नदानहीन, मंत्रहीन, दक्षिणारहित व श्रद्धारहित असतो तो यज्ञ तामस होय. तमोगुणाच्या यज्ञात स्वैराचार असतो. जो दांभिक यज्ञ त्याला तामस यज्ञ म्हणतात. श्लोक क्रमांक 14, ओवी क्रमांक 202 ते 215. देव, ब्राह्मण, गुरु, आई, वडील, ज्ञानीजन यांचे पूजन करणे तसेच पवित्रता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले आहे. श्लोक 15, कोणालाही उद्वेग न करणारे, प्रिय व हितकर यथार्थ जे बोलणे आणि वेदशास्त्राचे पठन आणि भगवंताचे नामस्मरण हे वाङ्मय म्हणजे वाणीचे तप होय. आपल्या वाणीने दुसऱ्यास सुखवावे. परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे आपल्या बोलण्याने दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करावा. अमृत कितीही प्याले तरी त्याची गोडी कमी होत नाही, त्याप्रमाणे आपले बोलणे कुणी कितीही ऐकले तरी त्याची गोडी कमी होऊ नये. धर्मग्रंथातील विचारांचे पुन्हा पुन्हा पठन करावे. भगवंताचे नाम मुखाने सदैव घ्यावे. अशा प्रकारे हे वाणीपासून निर्माण होणारे तप आहे. श्लोक क्रमांक 16, ओवी क्रमांक 225 ते 239. मनाची प्रसन्नता व शांत भाव तसेच भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणाची पवित्रता असे हे मानसिक तप आहे. प्रभा, भ्रम, संशय, स्मृती, अभाव, ज्ञान, निद्रा आणि विषयचिंतन या सर्व वृत्तींचा समुदाय सोडून गेल्यावर जे मन केवळ आत्मस्वरूपाने शांत राहते, अखंड प्रसन्न राहणे हाच मनाचा शुद्ध अलंकार आहे. ज्याप्रमाणे मिठाने आपले वास्तवरूप जे पाणी त्याला स्पर्श केला असता ते मीठपणा धारण करू शकत नाही, त्याप्रमाणे ते मन आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मनपणाला धारण करण्याचे जाणत नाही. जेथे मनपणाच राहिला नाही तेथे काम, क्रोध, लोभ असे निर्माण होतील. जेव्हा मनाला अशा अवस्था प्राप्त होते त्यावेळी ती मानसतप नावाला प्राप्त होते. श्लोक क्रमांक 17, ओवी क्रमांक 240 ते 241. जे तप फळाची इच्छा न करणाऱ्या, मनोनिग्रह करणाऱ्या पुरुषाकडून परमश्रद्धेने केले जाते ते सात्विक तप. यासाठी अंतःकरणाची शुद्धी व आस्तिक्य बुद्धी आवश्यक असते. श्लोक क्रमांक 18, ओवी क्रमांक 242 ते 253. जे तप लोकाहून सत्कार, मान, पूजा प्राप्त होण्याकरिता लोकात धार्मिक म्हणून कीर्ती मिळवण्यासाठी केले जाते, जे या मृत्यूलोकात स्वरूपाने अनिश्चित आणि फलाच्या दृष्टीने क्षणिक आहे, त्या तपाला राजस म्हटले आहे. अर्जुना, आपणास सन्मान मिळावा, आपली स्तुती लोकांनी करावी, आपली पूजा लोकांनी करावी अशी अपेक्षा असते,
ते तप, धन आणि मान यांची आशा वाढवून मोठ्या कष्टाने केले जाते. ते राजस्तप फळाच्या दृष्टीने व्यर्थ जाते, पण आचरणानेही स्थिर नसते. श्लोक क्रमांक 19. ओवी क्रमांक 254 ते 265. जे तप मूर्खपणाच्या हट्टाने मन, वाणी, शरीर यांनी पीडा देऊन अथवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्याकरता केले जाते, ते तप तामस म्हटले जाते. अर्जुना, दुसऱ्यांना व स्वतःला दुःख देण्याची ही वाईट पद्धत स्वीकारून जे तप केले जाते ते तामस तप होय. श्लोक क्रमांक 20. ओवी क्रमांक 226 ते 284. दान देणे हे कर्तव्य आहे अशा भावनेने योग्य देशकालाची ठिकाणी प्रत्युपकार करू न शकणाऱ्या सत्पात्राला जे दान दिले जाते त्याला सात्विक दान म्हणतात. अर्जुना, फळाची अभिलाषा मनात न ठेवता निष्काम अंतःकरणाने भूमी, वस्त्र, धन हे समर्पण करावे. ज्याला दान द्यावयाचे तो देखील असा पाहावा की दान घेतल्यानंतर त्याच्याकडून कोणत्याही प्रकारे त्या दानाची परतफेड होऊ शकणार नाही. धर्माने मिळवलेले द्रव्य योग्य देश, काल, पात्र पाहून ज्यावेळी दान दिले जाते ते दान सात्विक दान होय. श्लोक क्रमांक 21. ओवी क्रमांक 285 ते 293. जे दान क्लेशपूर्वक तसेच प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळाचा उद्देश ठेवून मग दिले जाते ते दान राजस होय. अर्जुना, दुधाची इच्छा करून गाईला जसा चारा घातला जातो त्याचप्रमाणे आपण दान केलेले पुन्हा पुन्हा आपणास उपयोगी पडावे या भावनेने जे दान दिले जाते ते राजसदान होय. श्लोक क्रमांक 22. ओवी क्रमांक 294 ते 327. जे दान सत्कार केल्याविना अथवा अयोग्य देशी व अयोग्य काळी कुपात्री दिले जाते ते दान तामस होय. कोणाविषयी श्रद्धा न ठेवता, सत्कार न करता दान देणे योग्य नाही. अयोग्य देशी व अयोग्य काळी वाईट माणसाला दान दिले तर तो त्या संपत्तीचा दुरुपयोग करील व त्याचे पाप आपणास लागेल. त्यामुळे तामस दान कधी करू नये. अर्जुना, सात्विक कर्म कोणते हे सांगण्यासाठी राजस व तामस गुणांचे वर्णन केले. रजतमाचा त्याग करून तू केवळ सत्वगुणाने आपले कर्म सफल कर. सत्वगुणाने यज्ञाधिक सर्व कर्मे कर. त्या योगाने तू आत्म्याला तळहातावरील आवळ्याप्रमाणे प्राप्त करून घेशील. श्लोक क्रमांक 23. ओवी क्रमांक 328 ते 353. ओम तत्सत. असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घन ब्रह्माचा नामनिर्देश सांगितला आहे. त्यांनी सृष्टीच्या आदिकाळी ब्राह्मण, वेद, यज्ञादी निर्माण केले आहेत. अर्जुना, स्वरूपतः उत्पत्तिरहित परंतु जगाच्या उत्पत्तीचे व विश्रांतीचे म्हणजे लयाचे स्थान जे परब्रह्म आहे त्याचे एकच नाम पण 3 प्रकारच आहेत. त्याला नेमके ओळखण्यासाठी श्रुतीने ओम तत्सत हा संकेतात्मक नामनिर्देश केला आहे. बालकाला नाव नसते, परंतु नाव ठेवले व हाक मारली की ते ओ म्हणते. परमेश्वराला नाव नाही, परंतु ओम तत्सत या नावाने हाक मारली की तो जीवांना ओ देतो. अर्जुना, सृष्टीच्या पूर्वी माझ्या नाभी कमळापासून प्रजापतीची उत्पत्ती झाली. त्यावेळी आपणास कोणी निर्माण केले हे त्यास समजेना. तो मला ईश्वराला ओळखत नव्हता आणि सृष्टीही करू शकत नव्हता. परंतु तो ज्या एका नामाने सज्ञान व समर्थ केला तेच हे ओम तत्सत नाम आहे. ओम तत्सत या 3 वर्णाचा जप केला असता त्या प्रजापती ब्रह्मदेवाला माझा साक्षात्कार झाला व त्याचेवरी माझी कृपा झाली व त्यामुळे त्याचे ठिकाणी विश्व निर्माण करण्याची योग्यता निर्माण झाली. तेव्हा त्याने ब्राह्मण केले.
ते ब्राह्मण सदाचारी असावेत म्हणून त्यांच्या हातात वेद हे शासन दिले. त्यांच्या ऐहिक परलौकिक जीवनाकरिता यज्ञाकरिता वृत्ती निर्माण केली. नंतर कितीतरी असंख्य इतर लोक निर्माण केलेत. म्हणून हे त्रैलोक्य लोकांच्या भोग मोक्षासाठी ब्रह्मदेवाने दिलेले जणू इनामी गाव झाले आहे. श्लोक क्रमांक 24 ते 26 ओवी क्रमांक 354 ते 405. वेदांचे कथन करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषाच्या शास्त्रविधीने नेमून दिलेल्या यज्ञ दान तपरूप क्रिया नेहमी ओम असा या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करून आरंभ होतात. जी यज्ञ दान तपादी कर्मे बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत, त्याच कर्मांनी त्या वेदवेत्यांना प्रणवाचा उच्चार आरंभी केल्यामुळे मोक्षाचे फळ सोपे होते. मोक्षाची इच्छा करणाऱ्याकडून तत् या नामाचा उच्चार करून फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञतपांच्या क्रिया आणि दानाच्या क्रिया केल्या जातात. ती ब्रह्मवस्तू जगाचे आदिकरण आहे. या धर्माने तिचे चित्तात ध्यान करून नंतर तत् नामाच्या उच्चाराने त्या ब्रह्मवस्तूला व्यक्तावस्थेला आणतात. त्याचे परोक्ष ध्यान करून घेतात. ती सर्वच फळे ब्रह्मरूप होत असे मनात म्हणतात. याप्रमाणे तत्स्वरूप ब्रह्माकडे सर्व कर्माचा व फळाचा हिशोब देऊन न मम ही कर्मे व फळे माझी नाहीत असे म्हणून अंग झाडतात. अर्जुना, याप्रमाणे ओंकाराच्या उच्चाराने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे, तत् या नामाच्या उच्चाराने जे ब्रह्माला समर्पण केले आहे, अशा रीतीने ज्या कर्माला ब्रह्मरूपता आली आहे, त्यामुळे ते कर्म खरोखर ब्रह्मरूप झाले. पण तेवढ्यानेही ते कर्म पूर्ण होत नाही, कारण कर्म करणारा ब्रह्म्याहून भिन्न राहिला आहे. अर्जुना, सत असे जे परमात्म्याचे नाव सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात योजिले जाते, तसेच हे पार्था उत्तम कर्मातही सत शब्दांचा प्रयोग केला जातो. जे कर्म पूर्वीच तत् या नामाने सर्वात्मक ब्रह्म झालेले होते, तेच कर्म नंतर सत या नामाने प्रशस्त होते आणि कर्माच्या कर्त्याने सच्ची आपण एकरूप आहोत अशा ज्ञानाने ब्रह्मरूप झालेल्या कर्मासारखे आपल्यालाही ब्रह्मरूप करून पहावे. तरी ओंकाराने आरंभिलेले तत्काराने ब्रह्मरूपच झाल्याचे दाखविलेले ते कर्म कर्त्याने गिळून टाकावे आणि एकसारखे सन्मात्र ब्रह्मस्वरूप व्हावे. अर्जुना, ते परब्रह्म तर नाम रूप संबंध जाती क्रिया भेद इत्यादी विशेषांनी रहित व शुद्ध आहे. त्याच परब्रह्माचे ओम तत्सत हे जवळचे व त्यास व्यक्त करणारे नाम आहे. आकाशात उदयाला आलेला सूर्य सूर्यालाच प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे हे नाम परब्रह्माला व्यक्त करते. म्हणून हे 3 अक्षरांचे नाम नव्हे, तर ते केवळ परब्रह्मच आहे असे जाण. श्लोक क्रमांक 27 ओवी क्रमांक 406 ते 413. यज्ञात तपात आणि दानात जी मनाची दृढता आहे तीही सत आहे असे म्हणतात आणि त्या परमात्म्याकरिता म्हणून केलेले कर्म निश्चयपूर्वक सत असे आहे. ब्रह्मनामापासून सुरुवात करून मध्यंतरी वेद शिष्टाचार यांना धरून शेवटी यज्ञदानादी कर्मापर्यंत तुझी सात्विक श्रद्धा अखंड विस्तारलेली असू दे. ज्या सात्विक श्रद्धेने झालेले कर्म जन्मबंधाला उरू देत नाही, ज्या कर्मामध्ये ब्रह्मनामाचा प्रयोग आहे, विशेषतः जे कर्म सच्छद्वाच्या विनियोगात अनुष्ठेले आहे, तेथे संपूर्ण वेदोक्त विधान अनुष्ठेले आहे. हे अर्जुना, श्रद्धेविना केलेले हवन, दिलेले दान,
कष्ट सोसून केलेले तप आणि जे काही कर्म केले आहेत ते सर्व असत असे म्हटले जाते, ते न इहलोकी लाभदायक होते आणि न मृत्यूनंतरही लाभदायक होते. ब्रह्मनामाचा आश्रय टाकून आणि सात्विक श्रद्धेचे बाहुबल नष्ट करून केवळ दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचे दान केले, पायाच्या या अंगठ्यावर उभा राहून 1000 वर्षे तप केले, तरी ही सर्व कर्मे नामा वाचून आणि सात्विक श्रद्धे वाचून व्यर्थ आहेत. त्या कर्मसमूहाने इहलोकातील सुख जिथे भोगावयास मिळत नाही, इहलोकातील सुख जिथे भोगावयास मिळत नाही, तेथे परलोकातील सुखाची कोणी अपेक्षा करावी. ब्रह्मनाम आणि सात्विक श्रद्धा टाकून कर्माचा जो लौकिक व्यवहार केला जातो तो इष्टाइष्ट फळाविषयी नुसता शीनच आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.